क्षण तुमचा नाही की ज्या क्षणी तुम्ही जन्मग्रहण केलेला नसेल. असा एकही क्षण नाही की ज्या क्षणी तुमचा मृत्यू झालेला नसेल. कोणत्या क्षणाचा तुम्ही जन्मदिवस आणि मृत्यू दिवस वाढ करणार साजरा करणार. हे शरीर मी नाहीये, माझं नाहीये, शरीर तुमचं नाहीये, तुमचं मन तुमचं नाहीये, तुमचं शरीर तुमचं नाहीये. दुर्लभो मनुष्य भाव. भगवंत म्हणतात की मनुष्य जीवन खरंच दुर्लभ आहे. या दुर्लभ जीवनात दुर्लभो धम्म श्रवण, धम्म श्रवण करायलाच मिळाला नाही तर मनुष्य जीवन धोड्यात गेलं खड्ड्यात. तो सद्धम्म मिळाला नाही. सद्धम्म धारण करून धम्मात प्रतिष्ठित होण्यासंबंधीच हा सगळा जो संग्रह आहे पारमितांचा तो संग्रहित करता आला नाही. तो मनुष्य जीवन गेलं खड्ड्यात. त्यामुळे आपण बुद्धांची ही प्राचीन विद्या, ही विद्या आपल्या पुण्यकर्माच्या आधारावर आपल्या जीवनात तुम्हाला प्राप्त झाली. तुमची 75 उलटली का नाही? दोघांचाही हा वाढदिवस आहे ना. दोघं एकाच दिवशी मरणार आहात का? आत्ता मरायला तयार आहात का? कसं मरणार? हे बघा, तुम्ही जन्म घेतलाय तुम्हाला ठाऊक आहे का? बरं काय ठाऊक नाही? कारण तुम्हाला कुबे निवासानुसतीचं ज्ञान नाहीये. पूर्व जीवनात तुम्ही कोण होता याचं आकलन नाही झालं ना. तुम्ही पृथग्जन आहात पण कल्याण पृथग्जन आहे. तुमची गणना कल्याण पृथग्जनामध्ये होते. कल्याण पृथग्जन अभ्यास करत आहात बोधी ज्ञान धारण करण्याचा. धम्मामध्ये प्रतिष्ठित झालेला आहात का? आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे का? आपण दोघांपैकी कोणीतरी आर्य सत्याचा साक्षात्कार केलेला आहे का? हो की नाही? नाही ना. तर तुम्ही कल्याण पृथ्वीजनांमध्ये मोडणार. कल्याण तुमचे 10 पारमितांचे घडे परिपूर्ण झालेले आहेत का? झालेले आहेत का? तुम्हाला माहिती आहे का? बरं माहिती नाही ते माहिती करून घेतलंय का? हे तुमचं एकट्यापुरतं सांगणं नाही आहे, सर्वांसाठी सांगणं आहे. फुटस्स लोक धम्मे चित्तं यस्य नकंपती अशोकं विरजं खेमं एकं मंगलम उत्तमं. 38 मंगलांपैकी हा लोकधर्म आहे. आणि या लोक स्वभावाला सगळीच माणसं बळी पडतात. आम्ही असलो तरी आमच्या अंगात वाढदिवस येतो बरं का. आमच्या अंगात वाढदिवस. भिक्षुक तुम्ही तुमच्या अंगात वाढदिवस येऊ देऊ नका. जो उपदेश भिक्षूंना तो उपासक उपासिका भिक्खू भिक्खुणी देवतागण सगळ्यांना लागू पडायचं. हा लोकधर्म आहे. लोकधर्माच्या स्वभावात तुम्ही गुंतले, माराच्या क्षेत्रात तुम्ही गुंतले. पण दानं दत्वा शीलं समाधीत्वा उपोषित कम्मं कत्वा तं आसादेति अभिनंदन्ति ध्यानंगोपद्यते विपस्सनंगोपद्यते मग्गंगोपद्यते फलंगोपद्यते अभिन्नंगोपद्यते समापत्तिंगोपद्यते. या साऱ्या उपलब्धी होत असतात जेव्हा 10 पारमितांचे आपण आपले परिपूर्णता स्थापित करण्यासाठी घडे परिपूर्ण करतो. आपण माहिती करून नाही घेतली. पण हे खरं आहे की आपल्याला संपूर्ण सगळ्या प्रकारच्या दुःखातून सुटका करून अंततः निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी 10 पारमितांचे घडे परिपूर्ण बनणे अत्यंत आवश्यक आहे. त्याशिवाय आपल्याला आर्य सत्याचा साक्षात्कार करताच येणार नाही. म्हणून भगवंत जेव्हा जेव्हा लोकांमध्ये जात, उपासक उपासिकांमध्ये जात, धम्मदायादो तुम्ही धम्माचे दायक बना, दायिका बना. जेव्हा जेव्हा उपासक उपासिकांकडे जात धम्मदायक बना, धम्मदायादो. कधी बनणार? भिक्षूंच्या 4ही निश्रेयांची परिपूर्ती करणाऱ्या उपासक उपासिकांना धम्मदायादो असं म्हटलं जातं. भिक्षू संघासाठी विहार बांधून दान करणं, त्यांना ध्यान करण्यासाठी शून्यागार बांधून दान करणं, त्यांना निवास करण्यासाठी 7 बाय 12ची कुटी बांधून दान करणे, संगाटी, उत्तरासंग, अंतर्वासन, कमरभर,
भिक्षापात्र, पाणी पिण्याचा गाला, पाणी गाळण्याचं वस्त्र, वस्त्रा, सुईधागा, ओपी, त्याला अट्ट परिष्कार भेटा, औषध. अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध या चारही निश्रयांची परिपूर्ती करणारे उपासक. याखेरीज या चारही निश्रयांची परिपूर्ती करताना आपल्या मुला मुलींना भिक्खू संघासाठी, भिक्खुणी संघासाठी दान करावं. म्हणून धर्मदायक बनण्यासाठी तुम्ही तुमचा पहिला जर मुलगा झाला तर संघासाठी दान देण्याची ही परंपरा आहे. तुम्ही तुमच्या चित्तात हे आलं नाही, तुम्ही तुमच्या मुलाला मुलीला दान दिलं नाही, आठवतं का? नाही ना. ती ही बाह्य ओळख आहे. ज्यांनी आपल्या मुलांना मुलींना भिक्खुणी संघासाठी जर दान दिलं, ही बाह्य ओळख आहे की या व्यक्तीचे 10 पारमितांचे घडे परिपूर्ण भरलेले आहेत. या व्यक्तीला आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याचे हे बळ, पारमितांचे बळ झालेलं आहे. याखेरी 10 पारमितांचे घडे महान सम्राट, ज्या सम्राट अशोकाचे नाव घेतोय आपण, पियदस्सी, देवानंदी, त्यांनी 10 वर्ष सातत्यानं चारही दिशेनं आलेला भिक्खू संघ, भिक्खुणी संघ एवढं दानादी कर्म त्यांच्यासाठी विहार बांधून दान केले, त्यांच्यासाठी शून्यागार बांधून दान केले, त्यांच्यासाठी 7x12च्या कुट्या बांधून दान केल्या. नव्हे तर तक्षशिला, नालंदा, विक्रमशाला 23 मोठे मोठे विद्यापीठ निर्माण केले. हे बोधी ज्ञान धारण करण्यासाठी, समजण्यासाठी साऱ्या देशाचे लोक, जगातले लोक इथे यायचे या देशात. एवढंच स्वतःच्या मुलाला, मुलीला, जावयाला, नातवाला लंकेला पाठवून सारी लंका बुद्धमय गेली. धम्मदायक झाले. 10 पारमितांचे घडे भरले तरी मात्र मरणांतिक वेदना जेव्हा येतात, जाती की दुःख, भगवंत जन्म दुःख आहे. आता तुम्ही दुःख झालं असतं तर वाढदिवस साजरा केला असता काय? तर तुम्ही दुःखाचा दिवस साजरा करताय. या दुःख पंचमे अनेक जाती संसारन संदावी संगने पिसं देहकारकन करने से तो दुःखा जाती पुरत पुरत देहकारकन दिठोसी पुनः देह विकासी सब बातें फासुका भक्ता गह कूटन विसंकितम विसंखारगतम चित्तम तन्हानुम खयम अक्षता इति. हे तुष्णी, तूच घर बांधणारी आहेस बरेस. या संसार चक्रात मी अनेक जन्म घेत गेलो, पुन्हा पुन्हा दुःखात पडत गेलो. हे तुष्ण्या, तुझ्या मात्र साऱ्या कड्यांनी भग्न केलेले आहे. तू आता परत घर बांधूच शकणार नाही. हा अयन अंतिमा जाती, हा माझा अंतिम जन्म आहे. पुन्हा माझा पुनर्भव नाही, पुनर्जन्म नाही. तुम्ही आता 75वा वाढदिवस साजरा केलाय. 75 वर्ष तर कमीत कमी जगता आलं तुमच्या पुण्यकर्माच्या आधारावर. ज्या दिवशी आपल्या सगळ्यांचं पुण्यकर्म जगण्याचं ज्या क्षणी संपेल, त्या क्षणाला आपल्याला मृत्यूराज मार रोखूच शकणार नाही. पण मरणांतिक वेदना ज्या येतील ना, पृथकजनाच्या, कल्याण पुधुजनाच्या का असेना, मरणांतिक वेदना. कारण जन्म घेण्याचं जागृतपणे कसं जन्म घ्यायचं ही कला तर आपण शिकला, दोघांनी शिकलात की नाही? जागरूकपणे कसा जन्म घ्या. आता वाढदिवस साजरा करताय ना, तर तुम्हाला जन्म ग्रहण करण्यासाठीची ही जागरूकता, सतोग संपजान. एकदा सती जुळली की संप्रजन्य जुळतं. सती संपजन्य न रंचती, एक क्षणी असा बेहोशीतला जाता कामा नये. काय अनुभस्सी विहरती, वेदनासु वेदनानुभस्सी विहरती, चित्ते चित्तासु चित्तानुभस्सी विहरती, ब्रह्मेसु ब्रह्मानुभस्सी विहरती. आतापि संतजानो सती. कायानुभसना, वेदनानुभसना, चित्तानुभसना, धर्मानुभसना करताना वेदना बच्च्या पहिल्या त्यांना नाही. ही सगळी मनुष्य प्राणी एकच काम करतात नाही. आपलं भवचक्र, दुःखचक्र वाढत असतात. दुःखाची उत्पत्ती होते कशी आणि दुःखाचा नायनाट होतो कशा, दोनच गोष्टी शिकवल्या की नाही. म्हणून बाबासाहेब म्हणतात दोनच तर सत्य आहे. एक दुःख समुदाय पहिलं सत्य आहे. दुःख निरोध आणि दुःख निरोध गावी पटवला प्रस्तावनेमध्ये बुद्ध आणि त्यांचा धर्म यानंतर या प्रस्तावनेत लिहितं. दोनच तर गोष्टी शिकवल्या. दुःखाची उत्पत्ती होते कशी आणि दुःखाचा नायनाट होतो कसा. मरणांतिक वेदना सम्राट अशोक त्याचे 10 घडे पारमितांचे भरले तरी मात्र मरणांतिक वेदना अपाय गतीच्याच आल्या. तुमच्या देखील सगळ्यांच्या, आमच्या सकट मरणांतिक वेदना येतील ना,
या अपायगतीकडे नरक लोक, प्रेत लोक, असुर लोक किंवा तिर्यक पशु पक्षी प्राणी, तुम्ही आंबेडकरवादी माणसं आहे की नाही? तुमचा पुनर्जन्मावर विश्वास नाही आहे ना? किती विरोधाभास. यांचा पुनर्जन्मावर विश्वास आहे, पण यांचा पुनर्जन्मावर विश्वास नाही आहे का? तुम्ही मेल्यानंतर कुठे जन्म घेसाल? कुठे जन्म घ्याल? तुम्हाला काही आयडिया आहे का? तुमचं नियोजन काय असणार आहे? आपल्याला वाटतं मेलं तर गेलं. आपण विज्ञान युगात राहतोय ना. मेल्यानंतर इतकं जाळलं जातं, नाहीतर दफनविधी केला जातो. हे शरीर जे अग्निवायू जल आणि पृथ्वी धातूंनी बनलेलं आहे, त्या वेगवेगळ्या धातू आपापल्या धातूंमध्ये विलीनीकरण नष्ट होत नाही ना. नष्ट होत नाही. चित्ताला तर जाळलंच जात नाही. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेला आहे त्यांनी कामतृष्णा 36, भवतृष्णा 36, विभवतृष्णा 36 सगळ्या तृष्णांचा मुळासकट नायनाट केलेला आहे. त्यांचा पुनर्भव नाही. सम्यक संबुद्ध असोत, पश्चिम बुद्ध असोत किंवा ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेला आहे त्यांना समबुद्ध म्हणतात. त्या 3 सत्वाचा पुनर्जन्म नाही, कारण त्यांनी साऱ्या कामतृष्णा, भवतृष्णा, विभवतृष्णाचं सारा सगळं त्यांचं निर्धारण केलंय, समोर निर्मूलन केलेलं आहे. त्यांचा पुनर्भव नाही. तुमच्या दोघांचा पुनर्जन्म होणार आहे की नाही? तुमचा होणार आहे? त्यांना माहिती नाही. तेव्हा हे उत्तर दिले बरं. ही व्यक्ती काय म्हणते माहिती आहे? यांचा पुनर्जन्म होणार नाही. कोण पाहायला गेला असं विचार. आपल्याकडनं आपण कवरेज क्षेत्राच्या बाहेर. आपलं टावर तेवढं नाही आहे. हे टावर सम्यक समृद्धांकडे असतात. त्यांच्यात अभिज्ञा असतात. दिव्य चक्षु, दिव्य शोध, परिचित ज्ञानी, दिव्य निवासानुसती ज्ञान, ही इतिबात आणि कामाशव, भवाशव, दृष्टाशव आणि अविद्याशव साऱ्या शवांचा क्षय केलेला असतो. 6 प्रकारच्या अभिज्ञामध्ये परिपूर्णता त्यांनी स्थापित केलेली असते. त्यांच्याकडे टावर असते, आपल्याकडे टावर नाही. तेव्हा आपण आपल्याला माहिती नाही काय होतं ते. फक्त जाळून टाकलं जातं आणि मेलेल्यानंतर गाडून टाकलं. संपलं, मेलं तर संपल्याचं समजतं. हे बोधी ज्ञानाच्या अभावामुळे आपण असं म्हणतो. तुम्ही आम्ही 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं, ते हिंदू असो, बौद्ध असो, जैन असो, शीख असो, येवडी असो, मुस्लिम असो, ब्राह्मण असो, ब्राह्मणेतर असो, काळे गोरे या देशातले की त्या देश, या वंशाचे की त्या वंशाचे असो, कुणी असो, सगळी माणसं रागमूलक, देशमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक इत्यादी इत्यादी 390 प्रकारच्या स्वभावाची माणसं. तुम्ही जगताय ना. तुमच्या जगण्याचा दृष्टिकोन कोणता आहे? आपण जवळपास बाबासाहेब आंबेडकरवादी लोक असा विचार करतो. आम्ही असो, तुम्ही असो. नाही ना, आपण ना जीवन यापन करताना वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करून जगलं पाहिजे. केवळ वैज्ञानिक दृष्टी, एकतरी वैज्ञानिक स्वतःपन्न सरकारने मी अनागामी अर्हत प्राप्त झालेला दिसतो का? पण आपल्याला मोठी खात असते. भगवान बुद्धांचा दृष्टिकोन म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोन खोटा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाची म्हणजे परिपूर्णता नाहीये. वैज्ञानिक दृष्टिकोन लोकीय दृष्टिकोन आहे, हा बदलणार आहे. भगवान बुद्धांचा दृष्टिकोन बोधी प्राप्त केले, स्वयंबुद्ध आहेत, स्वयं प्रयत्नाने स्वयंगुरु आहेत, त्यांचे कोणी गुरु नसतात. त्यामुळे त्यांनी ही जी बोधी प्राप्त केली ही बोधी मिथ्या आहे, ती सम्यक आहे. म्हणून संबोधी ज्ञान, संबोधी ज्ञानाच्या आउटलुकनं, संबोधी ज्ञानाच्या दृष्टिकोनात तुम्हाला एकतरी कर्म करता येतं का? तुमची विपश्यना झाली आहे यांची की मागास म्हणजे ते जाणून बोलून करवून घेतले तुम्ही ते बघ. म्हणजे एक तरी शिबिर केलं बरं का. सम्राट अशोक याचाच होता बरं. आता मी राजा आहे, मला वेळ मिळत नाही, तोही विपश्यना करत होता. पण तुम्ही विपश्यना करणारे हे समजू नका की आता मरणात आम्ही विपश्यना केली, आम्ही अनित्यबोध जागवून आम्ही आमचे शरीर त्याग. बोलणं बरं खूप चूक आहे. पण सम्राट अशोकाचे हे हाल झाले. पाहतोय त्याच्या पत्नीने बलिवृक्ष जाळला होता आणि त्या मरणांतिक वेदना खच घरी होत आल्या की तिचं काय करू, तिचे कापून तुकडे करून काय. एवढा कठीण, एवढ्या दुःखद वेदनांचा संच साधलाय. मरणांतिक वेदना याच लोकांच्या घेऊन आल्या आणि समता पुष्ट होऊ शकली नाही. त्यामुळं बेहोशी ते गेले. अकुशल विपाक संकीर्ण चित्त असंकारी अकुशल विपाक हे चित्त उत्पन्न झालं, ज्यामुळं ते साप योनीमध्ये जन्माला आले. महावंशमध्ये कृष्ण क्षेत्रे आणि शिवाचा म्हणजे तुम्हाला समजेल. अजून अशोकारामामध्ये तुम्ही गेला, धर्मलिपीच्या अक्षरात लिहिलेला आहे. जिथे धर्मलिपीच्या अक्षरात लिहिलेलं आहे अशोकारामामध्ये अभिलेखामध्ये, 9व्या अभिलेखामध्ये वाचा, तुम्हाला समजा. महावंशमध्ये हा रिपोर्ट आलेला आहे.
मेल्यानंतर सम्राट अशोक मरण पावल्यानंतर सर्पयोनीमध्ये, मी नाही सांगत, हे महावंशीमध्ये वाचा तुम्ही. अभिधम्मत्त संघ भाग 2 पृष्ठ 595 वाचा तुम्ही. एवढा कार्यक्रम आहे. कोणी सांगितलं? महेंद्र, त्यांचाच मुलगा, जो 6 प्रकारच्या अभिनयामध्ये परिपूर्ण त्यांनी गाठले. आणि तोही सांगतो माझ्या वडिलांचं काय झालं, आपल्या बौद्धी नेत्रांनी पाहतो साप योनीमध्ये गेला. अरे आता कसं करणार? बरं झालं त्यांचा मुलगा ते दम्म नाही झाले. अरे माझ्या वडिलांनी मला संघाला दान दिलं नसतं, माझ्या वडिला, माझ्या बहीण जावायला, माझ्या भाच्याला, सुमन नावाचा संघमित्राचा मुलगा तोही भिक्षू झाला. ते सगळे रडतात. या 6 प्रकारचे अभिनय प्राप्त करणं हा महेंद्र, ज्याची परवाच्या महादेव भक्तीत पडून झाली, याचं नावही महादेव आहे. हा चौऱ्यागडचा महादेव, तो महादेवची लेणी, ती लेणी आहे, बुद्ध लेणी आहे. तिथे आता पदयात्रा घेऊन जाणार आहे. खांद्यावर खाऱ्याने लोक काय रंग काय सापडला तर हळदीचा रंग लावायचे. पिवळं हे काश्या वस्त्र धारण करून महादेव म्हणते. आता परवा ते हरहर किल्ल्यावर जाऊन, तो हरहरचा किल्ला आहे. ज्यांनी छंदाधिपती छंद संपयुक्त कानंचन समुत्थानानंच रूपानंद अधिपति बच्चे बच्चे वीर्याधिपति वीर्य संपयुक्त कानंचन गम्मानंद समुत्थानानंच रूपानंद अधिपति बच्चे बच्चे चित्ताधिपति चित्त संपयुक्त कानंचन गम्मानंद समुत्थानानंच रूपानंद अधिपति बच्चे बच्चे विमंसाधिपति विमंस संपयुक्त कानंचन गम्मानंद समुत्थानानंच रूपानंद अधिपति बच्चे बच्चे. चित्त इत्ती या 4 इद्धिपादाच्या बोधी ज्ञानाला धारण करून त्यांनी आर्य सत्याचा साक्षात्कार केला. आकाश मार्गाने चालणारे भिक्षू होते, विष पचवणारे भिक्षू होते. ब्राह्मणवाद्यांनी मात्र त्यांना शंकरात रूपांतर करून त्याचं विकृतीकरण केलं. ज्या असल्या ओरिजिनल महादेव, महादेवच्या लेण्या पाहत नाही. हा अरहंतांचा किल्ला होता, हर हर महादेव म्हणतात. तिथे पर्वत जाऊन आलो, तिथे केवढं मोठं भयान स्तूप आहे. तुला असं वाटत नव्हतं. तुमचं नाव आहे महादेव, हे जुने महान लोक कमीत कमी महादेव तरी नाव ठेवायचे. महादेव हा महादेव नावाचा अरहस शरीर होता. 3ऱ्या महासंगायनानंतर महाराष्ट्रामध्ये महादंब रक्षित या ग्रीक मधले यवन भिक्षूंना पाठवलं आणि महिषा मंदिरामध्ये या महादेव नावाच्या स्थळाला जे पाठवलं, महिषा हा सगळा सह्याद्रीचा डोंगर. अजून इतिहासज्ञ त्यावर त्या अरहत किल्ल्यावर काही गेले नाही, त्यांना संशोधन करता आलं नाही. आई सगळं आले होते इथे, पण ते चढले नाही. नाशिक पर्यंत आले, पण ते इकडे आले नाही. त्यांनी त्याची नोंद केली नाही, म्हणून इतिहासकारात महत्व देत नाही. प्रत्यक्ष तुम्ही जाऊन या, तुम्ही पाहून या, केवढं मोठं स्तूप आहे. हे 9 कुंड आहेत, ते भिक्षून बांधलेले कुंड आहे. हे आपली विरासत आहे. अरहंतांचा किल्ला, हरहर किल्ला. परवा जाऊया 3री वेळ. त्यामुळं महादेव नाव हे बुद्धिस्ट महादेव हे भिक्षूचं नाव होतं. माहिती नाही तुमचा जीवन प्रवास कसा होईल, पण एवढं खरं की श्वासावर लक्ष ठेवता सम्राट अशोक विपश्यना करत होते, पण घनीभूत एवढी संवेदना आली, समता पुष्ट होऊ शकली नाही. त्यामुळे बेहोशीत भोगता भावामध्ये शरीर त्याग झाला. म्हणजे अकुशल विपाक संतीची त्या काही संखारिक एक अकुशलचे ते निर्माण झालं आणि ते बेहोशी सर्प योनीमध्ये गेले. सत्यक्रिया मात्र अर्हत या महेंद्र मंत्र्यांनी, महामहेंद्रांनी केली. म्हणजे माझ्या वडिलांनी मला संघामध्ये दान दिलं नसतं, मला अर्हत्व प्राप्त करायला मिळालं नसतं, या अभिज्ञा प्राप्त करायला मिळाले असते. हे सत्य आहे. ते खरं धम्मदायक झाले, हे सत्य आहे. या सत्य वचनाने त्यांची लोक त्यांचं कल्याण देवता लोकांमध्ये पटीसंधी झाली. त्यांना चांगले आईवडील मिळाले, चांगले कल्याण मित्र मिळाले. हाही पारमितांचे घडे भरल्यानंतर मार्गदर्शक नसला, ही महाबंधन 10 मार्गबंधन तोडायची कशी? म्हणून भगवंत 6 ते 10 सायंकाळचे रात्रीचे उपासक उपासिका भिक्खू भिक्खुणी यांना मार्गदर्शन आहे. मार्गबंधन कशी तोडायची, मार्गदर्शन करायचे. रात्री 2चे रात्री 10 ते 2 हा कालखंड देवता लोकांना मार्गदर्शन करायचे, मार्गबंधन कशी तोडायची. रात्री 2 ते सकाळी 6 वाजेपर्यंत त्यात पहिल्या संवाद तासात, दुसऱ्या संवादात पहिल्या संज्ञा वीड निरोप समापत्ती ध्यानामध्ये रमण करायचे. दुसऱ्या ह्या संवाद तासाची त्यातला 8 कालखंड ज्यामध्ये पहिल्यांदा ते चक्रमण करायचे, आराम करायचे आणि नंतर चक्रमण करायचे. सकाळच्या 1.25 घंट्याचा करुणा समापत्ती ध्यानामध्ये असायचे. आणि करुणा समापत्तीच्या ध्यानात जिथे उठले आणि जिथे बक ब्रह्मा म्हणतो ना आपण, त्र्यंबकेश्वर तिथे सांगितलं जाते ते ब्रह्मगिरी आहे म्हणून. तिथे ब्रह्मा विष्णू महेश असं सांगितलं, 3 तसेच दिसतात.
ते ब्रह्म पारिसज्जा, ब्रह्म पुरोहिता, महाब्रह्मा, ते ब्रह्मलोकाचे, ज्यामध्ये बकब्रह्मा तिथे आले होते ते ठिकाण हे आहे भगवंत, बरं का. हे त्र्यंबकेश्वरचं आहे हा बकब्रह्मा. बकब्रह्मा एकेकाळी सिद्धार्थ गौतमाच्या पूर्वजीवनामध्ये बोधिसत्व पुत्र होते आणि सकाळी सकाळी ध्यानामध्ये उठतात, बरं का. करुणा समापत्तीच्या ध्यानामध्ये जिथे बकाची वेळ आहेत ना, असली ब्रह्मगिरी ही आपण कागदपत्रात वाचतो ती असली. गोयंका गुरुचे रस्ते तिथे घेऊन गेलो असतं तर गुरुजी तिथं परत नसले, असली धम्मगिरी असली ब्रह्मगिरी हे सांगितलं असतं. त्यामुळे हे मोठं वैभव ब्रह्मगिरीचं. महादेव नावाचा भिक्षू, या अहंतांचा ताफा या ठिकाणी आलेला होता. आकाश मार्गाने जाणारे भिक्षू त्या ठिकाणी राहायचे. आपलं नावही कमीत कमी महादेव आहे. आता तुमचा कमीत कमी ही संघदानाची चेतना आहे ना, हे प्रत्येक व्यक्तीच्या चित्तामध्ये येऊन प्रत्येक संघदानाची या चारही निश्चयाची परिपूर्ती तुम्ही कराल तर तुमचे घडे भरतील. बोधगयेला तुम्हाला बुद्ध जयंतीचा उत्सव साजरा करताय. बुद्धी एवढीशी आहे तर एवढीशा बुद्धीच्या लोकांना कळतं का? तुम्हाला आमची बुद्धीच काढली वळ, आमच्या वाढदिवसाला आले ना आमची बुद्धी काढली वळ का? बुद्ध जयंती कशी साजरी करायची हे आहे बुद्ध स्कंदात, पण तुम्ही वाचन करत नाही. बुद्ध जयंती बोधगयेला जाऊन साजरी करावी लागते. पठमन बोधी पल्लंकन द्वितीयंच नलिपिसन तृतीयंच कमंसैक्टन चतुर्थं आहे पंचमं अजिपालंच छठमं राजायतनं वंदेतं सप्तमं राजायतनं वंदे छठमं मुचलेंद्र सप्तमं राजायतनं वंदेतं बोधी बोधी वंदेतं बोधी. हे सातही सप्ताह सप्ताह पूजा करून बुद्धांच्या सगळ्या बुद्धांची मैत्री घेण्यासाठी हा बुद्धांचा जयंती उत्सव बोधगयेला जाऊन साजरा करावा लागतो. पठ्ठाणाच्या सुरात पठ्ठाणाचे सगळे ग्रंथ वाचून हे सप्ताह पूजा करून बुद्धांचा जयंती उत्सव बोधगयेला साजरा केला जातो. आता तुमच्या चित्तात येत नाही, दगडासारखी चित्त असतात. तर महादेवाची चित्तात ते ह्याला पाहिजे ना, तुम्ही आता बुद्धगयेला येणार का? हा समासम माझ्या जीवनामध्ये हा कल्याण मित्र, आमचे 10 पारमितांचे घडे भरले तरी मात्र कल्याण मित्र मिळणार नाही तोपर्यंत आपल्याला धर्मामध्ये प्रतिष्ठित होण्या हा मारण बंधन तोडायची कशी हे कळत नाही. कमीत कमी नाही वेदना कळाल्या तर श्वास तर कळेल ना, शरीर त्यागताना श्वास तर कळेल ना. श्वास सोडत सोडत जागरूकपणे आपल्याला आपलं शरीर त्यागता आलं. ज्या ठिकाणी कुठे जन्म घेण्याचं काही निश्चित केलंय का? अजून नियोजन नाही केलं, आता नियोजन करायचं. कोणती वेळ कशी आहे, जन्म ग्रहण करायचं कसं जागरूकपणे. एक शरीर त्यागून नवा जन्म ग्रहण करण्यासाठी 17 प्रकारचे चित्तक्षण उत्पन्न होऊन नष्ट व्हावे लागतात. किती वेगात मृत्यू होण्या. आमच्या हेरे सर हार्ट अटॅक मेले की नाही, देशपांडे सर हार्ट अटॅक मेले की नाही. हा एवढा किती वेगात मृत्यू ओढवतो, तरी देखील किती वेगात आपल्याला मृत्यू आला, किती कमी क्षणात आला, तरी मात्र शरीर त्यागण्यासाठी अतीत भवंग चित्त, भवंग चलन चित्त, भवंग उपचय चित्त, पंचविज्ञान चित्त, मनोद्वार वंजन चित्त, संपटित चंद चित्त, सतीरण चित्त, उत्थापन चित्त आणि 7 प्रकारचे जीवन चित्त. एकेका चित्ताचा एक एक क्षण चित्तक्षण, वेदनेचा उत्पत्तीचा क्षण, वेदना जोपर्यंत राहते तो स्थितीचा क्षण आणि भंगत्वाचा क्षण. या तीनही वेदनेच्या 3 क्षणांमुळे एक चित्तक्षण तयार होतं आणि भगवंत एका चित्तक्षणात कुठेही जाऊन येऊ शकत होते. आता विचार करा, त्यांच्याकडे कोणतं ज्ञान होतं? ते आकाश मार्गाने उडून जाऊ शकतील का? तुमचा विश्वास नाही ना. तुमचा कुठे विश्वास? 2025 नोबेल कोणाला गेलं? जॉन क्लार्कला, डॉक्टर जॉन क्लार्कला. तो काय म्हणतो, म्हणजे परमाणूची तुकडे तुकडे करण्याचा प्रयत्न केला त्याने. किती स्थूल वस्तू असली तरी ती तिचे संघटन एवढं एखादा धुळीचा कण आरपार जाऊ शकतो, एखादा चेंडू पण जाऊ शकतो. मी विचारलं त्यांना, मी जाऊ शकेल काय? माणूस जाऊ शकेल काय? ते म्हणाले नाही. मी म्हणाले बुद्ध कसे गेले? ते अंतर्धान होऊ शकतात. एवढ्या निष्कर्षापर्यंत पोहोचले बरं का. माणूस अंतर्धान होऊ शकतो, पण ते या पहाडाच्या आरपार जाऊ शकत नाही का? आकाश मार्गाने जाऊ शकत नाही तो. हो, हे संबोधी ज्ञान आहे. संबोधी ज्ञानाचा दृष्टिकोन भगवंतांनी या प्रकृतीचं सारं संश्लेषण विश्लेषण विभाजन केलं. अठ्ठकलाप या भौतिक जगाचं अंतिम सत्य, अंतिम काही असं बोलले. अठ्ठकलाप अग्निवायू जल आणि पृथ्वी धापून त्यांचे 4 गुण या 8ही कलापांनी मिळून बनलेला अतिसूक्ष्म कण की त्याचं संश्लेषण विश्लेषण विघटन आणि विभाजन करताच येणार नाही, अशा अतिसूक्ष्म कणाला अठ्ठकलाप असं म्हटलं जातं.
तुम्ही साधना केली आहे, तुम्ही सगळ्यांनी साधना केली आहे की नाही? तेव्हा शरीर तरंग भंग होतं. सारे शरीर मी आहे की माझं आहे असं वाटायचं. तर मी कुणाला मी म्हणू, कुणाला माझं म्हणू? कुठल्या अग्निवायू जलावा पृथ्वी धातूंची प्रधानता घेऊन आली संवेदना ती उत्पन्न होऊन ती तरंगांमध्ये बदलते. कुठल्या अग्निवायू जलावा पृथ्वी धातू, कुठला संस्कार हे याला मी मानू, माझं शरीर म्हणू, मला माझं मन म्हणू? वेगळ्या सध्या संस्कार आणि विज्ञान मनाचे चारच कर्म उत्पन्न होऊन ते तरंगांमध्ये चित्तच्या तरंगांमध्ये त्याला मी म्हणू, माझं शरीर म्हणू. आता कळून चुकलं की मी आणि माझं शरीर मी नाही, माझं चित्त मी नाही, कुणाला मी म्हणू? काय अधिकार चालतोय माझा? भगवंताचा चालतो. उपगुप्त नावाची भिक्षू सम्राट अशोकाच्या कालखंडात जंगलात अरण्यात राहायचे. ते विद्येचा अभ्यास करून एकाचे अनेक होऊ शकत, प्रत्यक्ष भगवंताचं रूप धारण करू शकत असत एवढी युद्धी त्यांच्याकडे. मोगली पुत्र तिष्याना गेले, मुला मुलींना दान द्यायचंच होतं त्यावेळेला, तरी एवढे व्याकुळ होते सम्राट अशोक. ही व्याकुळता समजून घेतल्या, परिचित ज्ञानी होते मोगली पुत्र तिष्य. म्हणते किती व्याकुळता, किती व्याकुळ आहे. अहो महाराज, ही व्याकुळतेची कारण सांगू काय? तुम्ही तुमच्या मुला मुलींना विपुली विकासाचं दान दिलेलं नाही. आता मोठी मुलं झाल्यावर ऐकतात का? हे ऐकतील का आता तुमच्या मोठी मुलं झाल्या? म्हणून लहानपणीच लहान मुलं झालं लवकर भिक्खू संघाला दान देऊन टाकायचं, गळा कापला खूप लागेल. मोठी मुलं झाल्यावर कोणच ऐकतात? तुम्ही तरी आता ऐकत झाले बाळा. म्हणजे मस्का मारायला बरं. सम्राट अशोक सांगितल्यानंतर संघमित्राचा न बोलवता घरी गेलाय. पोरी संघमित्रा, हे माझ्या वडिलांचा आवाज आहे, काही नसेल तर कसं काय आले? आणि एवढे लाड करू लागले, कुरवाळू लागले. एवढी परत मस्का नाही भरला आजपर्यंत. आज काय झालं माझ्या वडिलांना? पोरी तू भिक्षुनी बनतेस का ग? हा किती कुरवाळ हळूवारपणे बोलतो. आणि राजा आहे, कापून टाकलं असतं नाही म्हटलं. राजा आहे पण कसा हळूहळू. राजा आहे, भिक्षुनी बनतेस का? हा 19 वर्षाचा झाला, तो ऐकेल का आता? तरी तो ऐकला ना. बघा ही चित्ताची चेतना तुमची कधी येईल? हे चित्त उत्पन्न होईल कसं? मी माझे मुलं मुली निकुणी संघासाठी झाली. बाह्य ओळख आहे तुमच्या हितासाठी, तुमच्या कल्याणासाठी. तुमचे 10 पारमितांचे घडे मिळणार नाही, तुम्हाला तुमचे मार्गदर्शक कल्याण मित्र मिळणार नाही. मुक्ती दूर आहे. म्हणून या 10 पारमितांचे घडे परिपूर्ण करण्यासाठी वारंवार गृहस्थांनी संघदानाचे कार्यक्रम, संघाच्या 4ही विषयांची परिपूर्ती करण्याची परिपूर्णता साध्य केली. त्या आधारावर बोधगयेला जाऊन तिथे कुठे जन्म घ्यायचा ना, तिथे बोधी वृक्षांचे बुद्धांचं रूप आहे. कुठे आताच ठरवून टाकायचं जन्म कसा जागरूकपणे घ्यायचा. कुणाच्या पोटी? नातू नाती आहेत का? तर तिथे बोधी वृक्षात जायचं आणि तिथे सत्यक्रिया करायची. आपल्या आजचा उपोषणाचा दिवस आहे ना, पौर्णिमेचा अमावस्येचा दिवस आहे, चांगला दिवस सापडलाय बरं का. बोधगयेला बुद्ध जयंतीच्या मी तिथेच राहतो दरवर्षी. 7 दिवस सप्ताह पूजा करून बुद्धांचा जयंती करते. सगळ्या बुद्धांची, येणाऱ्या भविष्य काळातल्या, वर्तमानातल्या आणि भूतकाळातल्या सगळ्या बुद्धांची मैत्री ग्रहण करण्यासाठीच आपण बुद्ध जयंतीचा बोधगयेला करावा. तुम्ही 7 दिवस करा ना, सारा त्रिपिटक जाणणारा, अभ्यास करणारा बोलवा. अभ्यासाचे सगळे माहिती करून सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्षाची सगळे जळणघळ समजावून द्या नीट. हे सबोधी ज्ञानाचा आउटलुकाने जगा. अशी ते खायते सायते संप जानकारी होती. गते ठिते सुते जागृते संप जानकारी. संघाती फक्त जीवन धारणे संप जानकारी होती. हे चालताना, बसताना, उठताना, निद्रा घेताना सतो संप जान. आता हळूहळू समजलं ना, वेदनांचा उदय होतो. उदय पहिलं ज्ञान नीती अनित्य ज्ञान. वेदनांचा उदय वेळ जाणणं म्हणजे अनित्याचं हे ज्ञान आहे. अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. जशी जशी आपण ह्या सगळ्या समर्श ज्ञान, विपश्यना ज्ञानाच्या आधार, शमन भावनेची कंबट ठाम. सुरुवातीला आपण आनापान सती आणि इतर 40 प्रकारचे शमन भावने, चित्त शांतच झालं नाही, एकाग्रच झालं नाही. शमन भावनेचा अभ्यासाच्या आधारावर आपण विपश्यना भावनेचा अभ्यास करू. मार्गदर्शक जेव्हा मिळतो तेव्हा वारंवार मार्गदर्शन करताना समर्श ज्ञान, उदय विज्ञान, भंग ज्ञान, भय ज्ञान, आदिनव ज्ञान, निपिता ज्ञान, विचित्र काम्यता ज्ञान, परिसंग ज्ञान, सकारोपिका ज्ञान, अनुलोम ज्ञान, ह्या 10 ज्ञानाच्या परिपूर्णता समजावून सांगण्याचं वैभव जोपर्यंत आपल्यामध्ये निर्माण होणार नाही ना, तोपर्यंत सत्तम माझा प्रचार आणि प्रसार करणं लय दुर्लभ आहे. भगवंताच्या पहिल्याच वर्षावासातील पंचवर्गीय संदेश
भिक्षू झाले 6 वाजता यश नावाचं, यशचे सारे नातेवाईक सगळे त्या पहिल्या वर्षावर झाले 60 भिक्षू झाले. 6 प्रकारचे अभिज्ञा ज्ञानामध्ये परिपूर्णता गाठली. एकटा भिक्षू एकट्या दिशेने एकटा गेला. चौथविक्रमे चारिकम बहुजनिताय बहुजन सुखाने. सैद्धांतिक आणि व्यावहारिक 6 प्रकारच्या अभिज्ञामध्ये परिपूर्णता प्राप्त झालेल्या भिक्षूंना एकटा एका दिशेला एक भिक्षू गेला. भगवंताचा सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्ष समजावून देण्याचं, मार्गदर्शकाचं, कल्याण मित्रांची भूमिका वठवण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं. म्हणून ते एकटे जात असत. आणि आज 70 वर्ष होत आहेत धम्मक्रांतीला. तुम्ही धम्मक्रांतीचं समर्थन करणारे लोक, तुम्हाला सैद्धांतिक पक्षही माहिती नाही आणि व्यावहारिक पक्षही माहिती नाही. आता एक शिबिर केल्याने काय होतं, ते केवळ स्पर्श होतो. पहिलं पाऊल टाकणं, जास्त अर्थ नाही. तुम्ही एक शिबिर केलं तर पहिलं धम्माच्या क्षेत्रात केवळ पहिलं पाऊल टाकणं एवढाच अर्थ आहे, जास्त नाही. जसं जसं आपण तपू ना, तपोच ब्रह्मचर्यांचे आर्य सच्चे आगदसन निपाण सच्ची केली आहे. येतात जन्मदिवस साजरा करताना थोडासा आनंदात असतो, उसळून जातो, आणि मृत्यूचा दिवस आला तो किती निराश असतो. हे लोकस्वभावामध्ये गुंतून जातो आपण. कधी 24 तास तसं प्रफुल्लतेने जीवन यापन करता यायला. पाहला तसे तुमचे चेहरे, अरे अरे काही कामाचे आहेत का? तसं प्रसन्नतेने जीवन यापन करता यायला. त्यामुळे ही जगण्याची त्याला सम्यक दृष्टी नेहमीच सोबत घेऊन चालावं लागतं. चालताना, बसताना, उठताना. सम्यक दृष्टी म्हणजे वैज्ञानिक दृष्टी, सम्यक दृष्टी म्हणजे विवेक दृष्टी, सम्यक दृष्टी म्हणजे असे फालतू शब्द वापरत राहतात. भगवंताने एकेका शब्दाची कशी परिपूर्णता स्थापित केली आहे. दुःखी ज्ञान, दुःख समुदय ज्ञान, दुःख निरोधी ज्ञान, दुःख निरोधगामिनी पटिपदा ज्ञान ती उच्चते किती कवे संमादित. दुःख समुदय, दुःख निरोधगामिनी पटिपदा. हे चारही सत्याचा अनुभव करत करत कायावाच्या मनाने कर्म करणं, ह्या म्हणतात सम्यक दृष्टी. उदय विदय जाणं. तुम्हाला खाता तरी येतं का, पिता तरी येतं का शुद्ध चित्तानं? पाणी पितं, पाणी तरी पिता येतं? आता एक तर विमर्शन झाली, पाणी कसं प्यायचं समजलं का? तहान लागली, घट पाणी प्याले झाले, हे याला बेहोशीतलं पाणी मिळतं. इथे ग्लासाचा काठ लागला ना, काय समजत नव्हता त्याचा उदय. एक घोट इथे आल्यानंतर काय समजत नव्हता, गिळताना काय समजत नव्हता, पोटात गेल्यानंतर काय समजत नव्हता, त्याचा उदय जाणं. तेव्हा शुद्ध चित्तानं पाणी अनित्य बोध पुष्ट करत ग्रहण कर. जेवता येत नाही, ढुंगत धुता येत नाही, लग्न करता येत नाही, एवढी अडचण आहे नाहीये ना. बेहोशीत, सारं जग बेहोशीत आहे. विद्या पच्चे यासारखा. जिथे जात पटीचे सबूत पादसंग नव्हता. धर्म बौद्ध नसतो, हिंदू नसतो, जैन नसतो, शीख नसतो, यहुदी नसतो, ईसाई नसतो, मुस्लिम नसतो, ब्राह्मणेतर नसतो, आदिवासी नसतो. तो शुद्ध असतो, परिशुद्ध असतो, विशुद्ध असतो. तो सत्य असतो. आर्य सत्याचा साक्षात्कार करून श्रोतापन्न, सकदागानी, अनागानी अर्हत्व प्राप्त करून मुक्तीच्या 4ही पायऱ्या प्रतिष्ठापित केल्या जातात. हे तथ्य संबोधित